नमस्कार. मी उल्का उद्धव पटवर्धन. उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आपल्या किचनमध्ये असे मस्त मोठी काकडी मिळाली, सुंदर अशी जून काकडी मिळाली. तर या काकडीपासून आपण काकडीचं लोणचं करून दाखवणार आहे मी तुम्हाला. आता हा काकड्यांचा सीझन असतो. आता 2-4 दिवसातच म्हाळवस सुरू होईल. मग म्हाळवस म्हणजे पितृपंधरवडा सुरू होईल. मग पितृपंधरवड्यात सुद्धा हे लोणचं करतात, नवरात्रात करतात. लोणचं करून दाखवणार आहे. आता ह्याचं साहित्य मग मी दाखवते तुम्हाला. पण पहिल्यांदा आधी काय करायचं असतं, आणि शक्यतो त्याला जून काकडी लागते. कोवळ्या काकडीचं करायचं नसतं, कारण कोवळ्या काकडीला पाणी भरपूर सुटतं. त्याच्यामुळे कोवळ्या काकडीचं होत नाही लोणचं चांगलं. आता ह्या काकडीपासून आपण पातोळे करू शकतो, घावन करू शकतो, वेगवेगळे धोंडस करू शकतो, खूप प्रकार करू शकतो. मी यापूर्वी दाखवले आहेत आणि यानंतरही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारानं दाखवणार आहे. तर नक्की तुम्ही बघा. त्याच्यासाठी माझं चॅनेल तुम्ही फॉलो करा आणि नक्की तुम्ही सगळे व्हिडिओ बघा. आवडलं तर लाईक शेअर पण करा. तर आता हे आपण काकडी कापून घ्यायची. अशी काकडी कापणं काय फार कठीण नसतं. बघा, अशी सुंदर अशी जून काकडी पाहिजे त्याच्यासाठी. आता ही आपण त्याचे थोडे थोडे भाग करायचे आणि मग सोलून चिरून घ्यायचं. असे थोडे थोडे भाग केले तरी चालतात. विळीवर किंवा सुरीवर कसं जमेल तसं आपण ते कापावे. तो काय कशानं कापावे हा काय प्रश्न नाही. आता नंतर ही मी सोलून घेणार आहे. सोलून चिरून हे सगळं काढून टाकणार आणि बारीक बारीक सोलून फोडी करणार आहे. आणि मग तुम्हाला मी लोणच्याची पुढची कृती दाखवते. ही चिरून आपण काकडी घेतली. आता त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य तुम्हाला दाखवते. ही मी 2 चमचे हिंग घेतला आहे, 2 चमचे हळद घेतली, 2 चमचे मेथी पावडर घेतली आहे. ही चांगली वाटीभर मी मोहरी घेतली आहे. ही मोहरी मी धुवून वगैरे आमची ठेवलेली असते. आता ही मी बारीक करून घेणार आहे. ही मिरचीचा ठेचा आणि हे मीठ आणि हे तेल गरम होत ठेवलं आहे. आता हे गरम झालेलं तेल मी ह्या मोहरी पावडरवर ओतून घेणार आहे आणि नंतर मी तुम्हाला पुढची कृती दाखवणार आहे. हळद, मेथी आणि हिंग छान गरम तेल ओतून खमंग असं तयार करू शकतो. फोडणीसाठी तेल गरम होत ठेवलं आहे. या लोणच्याला फार फोडणी लागत नाही. जशी आंब्याच्या लोणच्याला किंवा इतर लोणच्यांना मोहरी लागते, हे फोडणी लागते भरपूर, तशी ह्या लोणच्याला फोडणी फार लागत नाही. अगदी थोडी फोडणी लागते, कारण हे लोणचं टिकाऊ नसतं. अगदी 4 दिवसातच ते संपवायला लागतं. फ्रीजला ठेवलं तर काही दिवस टिकतं, पण नाहीतर ती फोडं बारीक बारीक होत जातात. त्याच्यामुळे हे लोणचं झटकनच संपवायला लागतं, पण ते अतिशय छान लागतं. आणि ह्या सीझन काकडीचा असल्यामुळे आत्ता अनंत चतुर्थी किंवा आता म्हाळवस आला आहे, त्यासाठी आपण हे लोणचं नेहमी करतो. आपण फोडणी करूया. पहिल्यांदा तयार होत ठेवले. त्याच्यात खमंगपणासाठी इथे जरी पावडर घातलेली असली तरी लोणच्याची फोडणी म्हटली की त्याच्यात मेथी दाणे पाहिजेत. त्याच्यामुळे मी मेथी दाणे त्याच्यात घातले, एक अर्धा चमचा. ही मोहरी घालणार आहे. ही फोडणी बंद करणार आहे. तेल आपलं चांगलं तापलेलं आहे. फोडणी मी बंद केली गॅस. जरा तेल तडतडायचं थांबलं की थोडीशी हळद आणि थोडा हिंग टाकणार आहे. आणि 1 चमचाभर मी रंगासाठी म्हणून लाल तिखट टाकणार आहे. एक वेगळा रंग येतो त्याच्यामुळे, म्हणून हे खरं करायचं आहे ओल्या मिरचीचंच, पण जरा एक छान कलर येतो म्हणून थोडं लाल तिखट टाकणार आहे. तर मी थोडा परत हिंग टाकला आहे फोडणीत. 1 चमचा लाल तिखट टाकते कलरसाठी म्हणून, आणि थोडीशी फोडणीत हळद. तर ही आपली फोडणी तयार झाली. आता आपण मोहरी मिक्सरला लावून घेणार आहोत. आता आपण हे सगळं जे आपण कूट केलं तयार,
हळद, हिंग आणि मेथी पावडर हे आपण या लोणच्याला लावून घेणार आहोत. हे असं लावून घेते मी. त्याच्यात याला मीठ पण घालते. 4 चमचे मीठ घेतलं आहे. थोडं कमी करते, लागलं तर मग घालता येईल. किती कलर सुंदर दिसतोय बघा. लोणचं तर अप्रतिम होतं. हे इतकं दिसतंय, थोड्या वेळात ते कमी होईल. नाही तर मोहरी काही जण फेसून लावतात, पण मी न फेसताच लावणार आहे, कारण आमची मोहरी चांगली आहे आणि मी करते ती नेहमी मोहरी चांगली चढते. त्याच्यामुळे मी काय मोहरी फेसून लावणार नाही, मी अशीच लावणार आहे. तर आपण हे 2 चमचे तिखट टाकणार आहे. मिरची तिखट असेल त्याच्यावर अवलंबून किती घालायचं ते. ही मिरची व्यवस्थित तिखट आहे, त्याच्यामुळे हे मी साधारण 2 चमचे ओल्या मिरचीचं तिखट त्याच्यात घातलं आहे. ही वाटलेली मोहरी आहे ती ह्या लोणच्याला अशी मी चोळून ठेवणार आहे. साधारण वाटीभर मोहरी घेतली आहे, अंदाज बघून घालणार आहे. स्वतः त्याला मी काहीही करणार नाही आहे. हे लोणचं मी असंच झाकून ठेवणार आहे. मोहरी याला चोळून ठेवली आहे, छान असं झाकून ठेवणार आहे. गच्च झाकून ठेवायचं की याला बरोबर मोहरीचा वास सगळीकडे व्यवस्थित लागतो. काकडीचं लोणचं तयार आहे. आता आपण ही थंड झालेली फोडणी त्यावर ओतणार आहोत. जरा कलर येण्यासाठी म्हणून थोडं लाल तिखट चमचावर घातलंय. हा हा हा, वास सुंदर सुटलाय. मोहरी चांगली लागली आहे. म्हटलं तयार आहे लोणचं. ही फोडणी आपण थोडी वरून घालू. बरणीत भरलं की आपण हे बरणीत भरायचं आणि हे लगेचच खायचं असतं. ठेवायचं झालं तर फ्रीजला ठेवून टिकतं, नाहीतर लगेच खायचं. म्हणजे जेव्हा कार्यक्रम असेल तेव्हाच ते केलं जातं आणि खाल्लं जातं.